अरे नाही रे समोरच लांब पाईपला ती करंट ते काय काम वाजत आहे तो काहीतरी शिकार करते अरे नाही 10 मिनिट साप आहे 10 मिनिट हा पण सापच आहे की सापची बाहेर तो बघा मी जवळ आले लगेच पळाले की नाही ते काहीतरी करत होतो आपण हा तुम्ही जवळ आले असते तर ते गिफ्ट गेली असती पळून आतमध्ये काहीतरी बेडू कोणतरी काहीतरी चमकवते ती. ए, 10 मध्ये शांत करू आपण तिला जरा त्यांना आपला स्पर्श नसतो ना घाबरतात ते आपल्याला काय डेअरिंग आहे त्याची नुसती डेअरिंग असून चालत नाही माहिती पण पाहिजे कसं पकडायचं कसं नाही थांबा तर असं धामणला थोडंसं आम्ही हाताळतो त्याचं कारण असं असतं की धामण हा फार चपळ साप आहे मित्रांनो आणि ज्यावेळेस आपण त्याला फर्स्ट टाईम आपला त्यांना स्पर्श नसतो ज्यावेळेस आपण त्यांना पहिल्यांदा पकडतो त्यावेळेस ते घाबरले जातात की त्यांना असं वाटतं आता आपल्याला पकडलं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे की काय असं त्यांना वाटतं मग थोडंसं हाताळलं ना की त्यांना आपल्यावर विश्वास बसतो की नाही इथं मला काही धोका नाही आहे त्यावेळेस मग ते शांत होतात जसं की हातात घेतल्या ती मान फुगवत होती पळायचा प्रयत्न करत होती आणि आता बघा बऱ्यापैकी शांत झाली हाताळल्यानंतर हे बघा आता किती शांत झाली आता काय उड्या वगैरे नाही घेणार मोठ्या उड्या मारते कधी कधी डोळ्यावर इकडं तिकडं बाईट करतो साप म्हणून थोडासा हाताळावा लागतो आता बघा ही ग्रे कलरचं धामण साप आहे इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेक बोलतात मोठ्या प्रमाणात घराच्या आजूबाजूचे उंदीर आणि बेडकांचाही नायनाट करत असते खास करून उंदीर जास्त पकडते आणि म्हणून या सापाला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक उंदीर खाणारा साप असं नाव दिलेलं आहे पण हा साप पूर्णपणे बिनविषारी याच्यापासून धोका आपल्याला कुठलाच नाही आहे फक्त साईज सापाची मोठी बघून आपण सगळे घाबरतो पण ह्या सापापासून काही धोका नाही चावत नाही असं नाही प्रत्येक साप पण चालू तर काय नाही होत चावलं तरी होतं एवढंच की दात वगैरे जोराचे लागतात हाताला पकडलं तर रक्त काढते एकदम दात तर चांगले धारधार आणि जास्त दात असतात तोंडामध्ये चांगले या साईडला पण आमच्या इकडे खूप आहे तुम्ही आले की त्यांच्याकडे राहायला दिसल्यावर कॉल करत जा आम्ही आहे तुमच्यासाठी कधी पण 24 तास पॅक करते याला त्यांनी धरलाय आता कुठे जाणार आहे आता त्यांच्या हातून पळणार आहे ती तिच्या जीवाला घाबरते ना आपण तिला घाबरतो दे घे तुमचं साप तुम्हाला होय ग